नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज आहे शनिवार आणि शनिवारची छान अशी सुरुवात झाली आहे। मुलांनी देवपूजा ते केली, मी तुम्हाला सगळं दाखवते। आणि आज काय खायचं पिल्ल्यानो, इधर आओ। शुभ सकाळ, चिमण्याचा चुचुवाट। 2 दिवस सुट्टी आहे तर काहीतरी वेगळं खायला बनवावं म्हणून या ठिकाणी मी इडलीचं भिजवलेलं आहे। इडलीही बनवता येईल, आप्पेही बनवता येईल आणि डोसाही बनवता येईल। पिल्ले क्यूट क्यूट पिल्ले माझे शंभो करून जे पप्पा करायला लागलेत। फुलं पण घेऊन आलेत खाली जाऊन। सुपारी पप्पा, रांगोळी खराब नको करू दादा, छान जे पप्पा कर। झाली ना रांगोळी, बघू। हा मस्त। लाडूले दादाला फुलं दे, चला अर्पण कर, फुलं अर्पण कर देवाला। आरती लावून देते मी। आज काय खायचंय? चलो चला, तर आता इन्स्टंट ढोकळा बनवून देणार आहे दोघांना नाश्त्यासाठी। तर चला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी मी इथे हिरा बेसन घेतलेला आहे। तर अंदाजे 1 वाटी हिरा बेसन या ठिकाणी घेतला। आणि पाठीमागे बघा समर्थ सम्राट कसे, समर्थला ढोकळा खरंच खूप आवडतो, त्याला खायचा होता। चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली। मला थोडी भीतीच वाटत होती का पण हळद आणि सोडा टाकल्यानंतर सगळं लालभडक होतं तसं होईल, पण नाही झालं। आणि पाणी सुद्धा मी इकडं कढईमध्ये उकळायला ठेवले, त्यामध्ये स्टँड ठेवून कुकरच्या डब्यात करणार आहे मी। तर एकजीव करून घ्यायचा मीठ आणि हळद टाकल्यानंतर। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरे बी टाकलं तर चालतं आणि हिरवी मिरची टाकलं तर चालतं, पण नाही, मला मुलांसाठी बनवायचं त्यामुळे मी हिरवी मिरची वापरलेली नाही। फक्त त्याला ना एकजीव छान करायचं, जितकं जास्त फेटल तितकं छान आपला फुगतो ढोकळा आणि जाळी पण बनते, ढोकळा छान असं फुगतो। हे बघा कंटिन्यू मी या ठिकाणी हलवत होती, पाणी उकळते तोपर्यंत पूर्ण फेटून घेतलं छानपैकी। आणि बघा आता कुकरच्या डब्याला आतून तेल लावून घेतलं, पाणी तोपर्यंत उकळलं होतं आणि त्यामध्ये आपण भिजून घेतलेलं पीठ टाकायचंय। इतकी घाई लावलेला समर्थाने, आई ढोकळा नाश्त्याला आज मला ढोकळा पाहिजे। देवपूजा सुद्धा त्याने केलेली, कारण मी देवपूजा करत बसले तर ढोकळा बनवायला उशीर होईल म्हणून पटकन देवपूजा सुद्धा बनवली। हे बघा उकळत्या पाण्यामध्ये ते स्टँड टाकलं मी आणि आता हे आपण भिजवून घेतलेलं पीठ त्यामध्ये टाकायचं आपल्याला इनोचं पूर्ण 1 पॉकेट टाकलं मी। अर्धा टाकायचा विचार केला, परत वाटलं आणखीन फुगणार नाही त्यामुळं पूर्णच पॉकेट टाकलं। आणि पॉकेट टाकल्या अगोदर पाणी उकळून घ्यायचं, नाहीतर पाणी उकळेपर्यंत मग पुन्हा ते इनो जे आहे ऍक्टिव्ह झालेला खाली जातो, पूर्ण नॉर्मल होऊन जातं पीठ आणि मग ढोकळा आपलं फुगत नाही। हे बघा पूर्णच पॉकेट मी टाकून घेतलं आणि आता पटकन डब्यामध्ये ओतून वाफायला ठेवायचं आहे। अगदी 5-10 मिनिटांमध्ये आपला ढोकळा ना जाळीदार असा फुलतो। हे बघा पीठ तुम्ही या ठिकाणी बघू शकता कसं मी बनवलेलं आहे, एकदम चिकट असं। सगळं पुसून व्यवस्थित घेते, पुसून घ्यायचं होतं आणि पटकन हे लावायचं होतं। आणि समर्थ बघा पापडी सुद्धा टाकत नाही, बघतो त्याला खरंच खूप असं काही वेगळं केलं ना खूप असं वाटतं आश्चर्य, मन लावून सगळं बघतो, त्याला समजतं सुद्धा बऱ्यापैकी सगळं। आणि आता हे ठेवला तर 10 मिनिटांनंतर आपला ढोकळा, आणि माझा इथं कॉल चालू होता आईसोबत, फोनवर बोलत बोलतच मी पूर्ण रेसिपी शूट केलेली आहे स्पीकरवर फोन ठेवून। आणि त्यानंतर त्याला आता तडका, तेल, जिरे, मोहरी, मिरच्या 2, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि त्यामध्ये टाकायचे साखर आणि पाणी आणि ते आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं। याला सुद्धा चवीनुसार मीठ टाकायचं बरं का थोडंसं। बघा थोडंसं गार झाल्यानंतर मी इथं कट करून घेते, फोन चालू होता, थोडंसं गरम होतं, थोडंसं गार झालेलं, पटकन चिरल्यामुळं कापून घेतल्यामुळं ना थोडंसं असं ते चिरल्यासारखं झालं। हे बघा त्यावरती तडका टाकून घेतला तर चवीला इतका छान झाला होता। आपण बाहेरून विकत आणतो, त्याला इतका मोठा पैसा घालतो, कधी बनवलेलं कसलं काय माहिती, पण आवडीनं खातो। त्यापेक्षा मला तर हे खूप भारी वाटलं आणि मुलांनी सुद्धा आवडीनं खाल्ला। तर हा ढोकळा मला उद्या सुद्धा औंधला बनवायचा आहे आणि गावाकडे सुद्धा द्यायचा आहे।
तर काय मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा सुट्टीच्या दिवशी. धन्यवाद. आणि त्यानंतर मी आता पुढची रेसिपी बनवणार आहे, तर पुढचा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल.